मुंबई शहरासह उपनगरात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसतोय आणि या मुसळधार पावसामुळे अनेक दुर्घटना ज्या आहेत त्या मुंबईच्या उपनगरात घडताना आपल्याला पाहायला मिळतात। वारंवार झाड कोसळल्याची घटना जी आहे ती मुंबई उपनगरामध्ये घडताना पाहायला मिळतात। सध्या आपण सायन्स सर्कल परिसरामध्ये आहोत आणि सायन्स सर्कलच्या परिसरामधलं हे झाड जे आहे ते या ठिकाणी थोड्या वेळापूर्वी कोसळलेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सध्या अग्निशामक दलाचे जवान आणि पालिकेचे कर्मचारी या घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि जे झाड कोसळलेलं गेलेलं आहे त्या झाडाला कापण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडे होताना आपल्याला पाहायला मिळतात। परंतु वारंवार या झाड पडण्याच्या घटना ज्या आहेत त्या मुंबईसह उपनगरामध्ये होताना पाहायला मिळतात। त्यामुळे अनेक जीवितहानी देखील झालेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतात। गेल्या काही दिवसांपूर्वी चेंबूर परिसरामध्ये एक झाड कोसळलं आणि त्यात दुर्दैवानं 11 वर्षाच्या एका मुलाचा जो आहे मृत्यू झालेला होता आणि काल कुर्ला परिसरामध्ये एक झाड पडलं आणि तिथे एका व्यक्तीचा मृत्यू झाला। परंतु आपण ही झाड पडताना आपण ही परिस्थिती पाहू शकतो। झाड कापण्याकरता आता पालिकेचे कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी आलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतात। परंतु काही झाड जे आहेत ते खरं तर मुळासकट या ठिकाणी पडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। संपूर्ण मुळासकट हे झाड जे आहे ते या ठिकाणी खालून पडलेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। हा संपूर्ण भाग बघू शकता की मुळासकट हे झाड जे आहे ते या ठिकाणाहून निघालेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर सातत्यानं वारंवार विरोधी पक्षाकडनं आरोप केला जातो की रस्ते काँक्रिटीकरण करत असताना खरं तर काही नियम जे आहेत ते कंत्राटदारांनी पाळले पाहिजे, परंतु ते कोणतेच नियम जे आहेत ते पाळले नसले गेल्यामुळे झाडांच्या आजूबाजूला काँक्रिटीकरण होतं आणि त्यामुळे त्यांची मुळं जी आहेत ती कुठेतरी कमकुवत होतात आणि त्यामुळे पावसामुळे आणि वाऱ्याच्या वेगामुळे ही झाडं जी आहेत ती मुळासकट खाली पडतात आणि अशा पद्धतीचा आरोप जो आहे तो विरोधी पक्षांकडनं केला जातो। परंतु जे काही आरोप प्रत्यारोप या सगळ्या मान्सूनच्या दरम्यान विरोधकांकडनं आणि सत्ताधाऱ्यांकडनं केले जातात, या सगळ्या संदर्भात मुंबईकर काय उत्तर देणार हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु मान्सूनपूर्व जी कामं खरं तर सत्ताधाऱ्यांनी करणं अपेक्षित होती ती झाली नाही आहेत। त्याचमुळे अशा वारंवार घटना ज्या आहेत त्या होताना सध्या या ठिकाणी पाहायला मिळतात। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश गुरवसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।